श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। यज्ञ पुरुष असलेल्या भगवान नारायणाने मोठा पर्वता एवढा आकार धारण केला आणि ते महाबलाढ्य असं वराह रूप घेऊन ते गर्जना करू लागले आणि त्या गर्जनांचा सर्व दिशातून प्रतिध्वनी निर्माण झाला। त्यामुळे ब्रह्मदेव आणि इतर सनकादिक जे तिथे उपस्थित होते त्या सर्वांना मोठा आनंद झाला। आपल्या सर्वांचा खेद नाहीसा करणारे जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोकातील मुनिगण वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्यांनी त्या वराह नारायणाची स्तुती केली। देवतांच्या हितासाठी हत्तीसारखा महाप्रचंड पर्वता एवढा आकार धारण करून ते वराह नारायण त्या समोर दिसणाऱ्या पाण्याच्या तळाशी एकाएकी घुसले आणि आपलं शेपूट वर उंच करून मोठ्या वेगाने त्यांनी आकाशात उसळी मारली आणि तितक्याच जोराने आकाशातून सूर मारल्याप्रमाणे त्यांनी त्या पाण्यामध्ये खोलवर असा सूर मारला। स्वतः भगवान नारायणानेच हे वराह रूप धारण केले होते आणि सगळ्याकडे ठिकाणी वास घेत घेत ते या पाण्यामध्ये हरवलेल्या, पाण्यामध्ये बुडलेल्या पृथ्वीचा शोध घेत होते। त्या वराह नारायणाने या अथांग पसरलेल्या पाण्यामध्ये आतमध्ये सूर मारून प्रवेश केला आणि त्यांनी त्या पाण्याच्या रसातळाला गेलेल्या पृथ्वीला शोधून काढले। ही सर्व पृथ्वी म्हणजे ब्रह्मदेव जी काही निर्माण करणार होता जीवसृष्टी, त्या जीवसृष्टीच्या आश्रयासाठी, आधारासाठी किंवा त्यांना राहण्यासाठी एक जागा उपलब्ध व्हावी म्हणून भगवंतानीच या पृथ्वीला त्या बुडालेल्या पाण्यातून वर काढण्यासाठी हा वराह नारायण अवतार धारण केला। त्यांनी आपल्या दाढेवर आणि समोर असलेल्या सुळक्यावर त्या पृथ्वीला उचलले आणि आपल्या सुळक्यावर त्या पृथ्वीचा तोल सावरीत सावरीत त्या पृथ्वीला घेऊन पाण्यातून बाहेर येऊ लागले। तेवढ्यात काय झालं, पाण्यातून बाहेर येत असतानाच एक महापराक्रमी असा अक्राळ विक्राळ राक्षस त्यांच्यावर तुटून पडला। त्या राक्षसाने वराहरूपी नारायणाला म्हणजेच या वराहाला मारण्यासाठी आपली गदा उगारली। गदेने त्याने त्या वराह नारायणांवर प्रहार केले। त्यावेळेला भगवान नारायणांना क्रोध आला आणि त्यांनीसुद्धा आपल्या पायाने आणि आपल्या शेपटीने त्या राक्षसाला तडाखे मारले, मोठमोठ्या लाथा मारल्या। अशा प्रकारे भगवान वराह नारायणांचं आणि त्या राक्षसाचं, ज्याचं नाव हिरण्याक्ष, आता पुढे यांची कथा येणार आहे। हिरण्यकश्यपू जो प्रल्हादाचा बाप होता तोही राक्षसच आणि त्याच राक्षसाचा हा भाऊ, याचं नाव हिरण्याक्ष। आणि हा हिरण्याक्ष त्या पृथ्वीला पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली असताना तिने वर येऊ नये म्हणून हा प्रयत्न करत होता आणि या वराह नारायणांनी त्या पृथ्वीला पाण्याबाहेर काढू नये म्हणून हा वराह नारायणांबरोबर युद्ध करायला तिथे आला। दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले। वराह नारायणांनी आपल्या लाथांनी आणि आपल्या शेपटीच्या फटकाऱ्याने त्या राक्षसाला घायाळ केले।
तर राक्षसाने आपली गदा आणि आपल्या मुष्टी प्रहाराने या वराहाला घायाळ केले. अशा प्रकारे अनेक दिवसपर्यंत यांचं हे युद्ध चाललं होतं. शेवटी मग भगवंतांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी त्या हिरण्याक्षाला असं काही लीलया मारलं की ज्याप्रमाणे जसा एखादा सिंह हत्तीला मारतो, त्या हिरण्याक्षाला मारल्यामुळे त्याच्या आजूबाजूचं सर्व पाणी त्याच्या रक्ताने लाल लाल झालं होतं. आपल्या सफेद दातांच्या टोकावर सुळ्यावर पृथ्वीला झेलून पृथ्वीचा तोल सांभाळत सांभाळत वराह नारायण त्या पृथ्वीला त्या पाण्यातून वर काढून घेऊन आले. आणि ज्याप्रमाणे सहज एखादी लीला करावी त्याप्रमाणे वराह नारायणांनी ती पृथ्वी उचलून आणून ब्रह्मदेव आणि आदी ऋषींसमोर ती एका जागी स्थिर केली आणि त्या पृथ्वीला खालून आपल्या या सुळक्याचा आधार दिला. ज्या वेळेला ब्रह्मदेव आणि इतर ऋषीगणांना समजलं की हे प्रत्यक्ष नारायणच आपल्या सहाय्यासाठी आणि या विश्वनिर्मितीच्या प्रजा उत्पत्तीच्या कारणासाठी आणि या प्रजेला आणि या संपूर्ण विश्वाला राहण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून भगवंतांनीच हे वराह रूप धारण करून या बुडालेल्या पृथ्वीला पाण्यातून वर काढून सर्वांचं आश्रयस्थान असणारी, सर्वांना आधार देणारी अशी पृथ्वी आपल्या सामर्थ्याने, आपल्या योगाने भगवंताने ती सहजपणे स्थानापन्न केली आणि त्या पृथ्वीची एका जागी स्थापना करून तिला स्थिर केले. ब्रह्मदेव आदी ऋषींनी हे भगवंत आहेत हे ओळखून वेदवाक्यांनी त्यांची स्तुती केली. ऋषी म्हणाले, हे भगवन, आपला जय जयकार असो. पृथ्वीला वर आणण्यासाठी आपण हे वराह रूप धारण केले, त्यामुळे वराहरूपी नारायणांना आमचा नमस्कार असो. बोला वराह नारायण महाराज की जय. वराह नारायण महाराज की जय. वराह नारायण महाराज की जय. हे प्रभू, या साऱ्या जीवसृष्टीला राहण्यासाठी आपण आपली पत्नी असणाऱ्या या जगन्माता पृथ्वीला पाण्यावर स्थापित केलं. आम्ही आपणासह या पृथ्वी मातेला, या जगन्मातेलाही नमस्कार करीत आहोत. हा सर्व वृत्तांत मैत्रेय ऋषी विदुराला सांगत होते. ते म्हणाले, विदुरा, अशा प्रकारे त्या ऋषीमुनींनी प्रार्थना केल्यामुळे, ब्रह्मदेवांनी स्तुती केल्यामुळे सर्वांचं रक्षण करणाऱ्या त्या वराह नारायण भगवानांनी आपल्या खुरांनी पाणी स्थिर करून त्यावर पृथ्वीची स्थापना केली. भगवंत हे अशा प्रकारे आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. ते सामर्थ्यवान आहेत. ते प्रसन्न झाल्यावर या जगामध्ये, या संसारामध्ये दुर्लभ अशी कुठलीच गोष्ट राहत नाही. म्हणून आपण सर्वांनी तुच्छ इच्छा आकांक्षा करण्यापेक्षा आपण भगवंताचीच प्राप्ती करावी. आणि म्हणजे भगवंत जर आपल्याला प्राप्त झाले तर मग आपल्याला आपोआप सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून जे कोणी अनन्य भावाने या भगवंताचं भजन करतात त्यांच्या अंतर्यामी स्वतः परमात्मा आपलं परमपद स्थापन करतात. अंतर्यामी भगवंत वास करतो आणि एकदा का भगवंताने आपल्या अंतर्यामी वास केल्यानंतर अहो मग काय कमी आहे हो. अशा प्रकारे सर्व ऋषीमुनींनी आणि ब्रह्मदेवांनी वेदवाक्यांनी भगवान वराह नारायणांची स्तुती केलेली आहे. आणि हा सर्व वृत्तांत मैत्रेय ऋषींनी
विदुराला सांगितलेला आहे. हा सर्व कथाभाग ऐकत असताना महान ज्ञानी असणारा परमात्मा विदुर मैत्रेय ऋषींना अत्यंत नम्र भावाने एक प्रश्न विचारू लागला. भगवंताने सर्व जीवांच्या सहाय्यासाठी, सर्व जीवांच्या वास करण्याच्या जागेसाठी, सर्वांना राहण्याची सुलभता प्राप्त व्हावी म्हणून या पृथ्वीची स्थापना केली. असं असताना या नारायणाला या पृथ्वीला वर आणण्यापासून परावृत्त करण्याचं काम हा हिरण्याक्ष राक्षस का करत होता? त्याचं आणि भगवंताचं युद्ध का झालं? अशी एक मनामध्ये शंका आहे. असा प्रश्न विदुरांनी विचारल्यावर भगवान मैत्रेय मुनी अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. विदुरा, तुझा प्रश्नच इतका सुंदर आहे कारण तू त्या हरीच्या अवतार कथांसंबंधीच विचारतो आहेस. आणि या कथा घडण्यामागचं रहस्य काय, कारण काय? भगवंताला हा वराह अवतार का घ्यावा लागला? हिरण्याक्षाचं आणि त्यांचं वैर का झालं? बाबा विदुरा, तू अत्यंत सुंदर प्रश्न विचारला आहेस. आणि ही भगवंताची लीला, या कथा जो कोणी ऐकेल त्याचं जन्ममृत्यूचे पाश तोडले जातात. तो या भवबंधनातून मुक्त होतो, या भवसागरातून तरून जातो, त्या जीवाचं कल्याण होतं. म्हणून भगवंताच्या या कथा जीवाचं कल्याण करणाऱ्या आहेत, त्याला मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या आहेत. आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी विदुरा तू हा प्रश्न विचारला आहेस. आता इथे मैत्रेय ऋषी कथाभाग सांगू लागलेले आहेत. मागे आपण पाहिलं की स्वयंभूव मनुला 2 पुत्र झालेले आहेत आणि त्यापैकी एकाचं नाव होतं उत्तानपाद, नाही का, आणि दुसऱ्याचं नाव होतं प्रियव्रत. आणि त्याला 3 कन्या झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. त्यातला हा जो उत्तानपाद नावाचा हा जो पुत्र होता, ध्रुव हा लहानपणीच नारदांनी सांगितलेल्या श्रीहरीच्या कथेच्या प्रभावामुळे मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंताच्या परमपदावर आरूढ झाला होता. हा ध्रुव बाळ कोण? तर स्वयंभूव मनुचा पुत्र जो उत्तानपाद, त्याचा पुत्र हा ध्रुव. आणि मग पूर्वी एकदा देवांनी प्रश्न विचारल्यामुळे ब्रह्मदेवांनी त्यांना हीच कथा सांगितली होती. त्यावेळेला मी तिथे ही कथा ब्रह्मदेवांच्या मुखातून ऐकली होती. आणि म्हणून विदुरा, तीच कथा मी तुला आता या निमित्ताने सांगतो आहे. असं सांगून मैत्रेय ऋषींनी ब्रह्मदेवांनी इतर देवदेवतांना सांगितलेली ही कथा पुन्हा एकदा ते सांगू लागले. दक्ष प्रजापतीची मुलगी दिती हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातूर होऊन तिन्ही सांजेच्या वेळेलाच आपल्या पतीबरोबर म्हणजे कश्यप मुनी महामुनींबरोबर तिने आपल्याला स्त्री सुख मिळावं अशी याचना केली. आणि आपल्या पतीबरोबर ती कामक्रीडा करण्याच्या निमित्ताने त्यांच्याशी एकरूप झाली. त्यावेळेला कश्यप महामुनींनी तिची खूप वेळा समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, अगं दिती, तिचं नाव दिती, अगं दिती, सूर्यास्ताच्या वेळेला या गोष्टी करणं उचित नाही आणि त्यात आपण ब्राह्मण आहोत.
ब्राह्मणांनी तर हे कर्म करणं फारच महापापी या सदरात गणलं जाणार आहे. आणि तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा लावायचा असतो, त्या आत्मतेजाची स्तुती गायची असते, त्या भगवंताची स्तुती गायची असते. आणि अशा वेळेला आपण कामविकारांनी ग्रस्त होऊन कामक्रीडा करण्यामध्ये आपला हा बहुमोल वेळ वाया घालवू नये, अशी या भगवान कश्यपांनी, जे मरीची ऋषींचे पुत्र होते, त्यांनी परोपकारे दितीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्यांना दिती म्हणाली, अहो विद्वन, हा धनुर्धर कामदेव असणारा माझ्यासारख्या या अबला असलेल्या स्त्रीवर जबरदस्तीने हल्ला करतो आहे आणि मला बेचैन करतो आहे. हा कामदेव आपल्या कामबाणांनी मला त्रस्त करतो आहे आणि म्हणून मी कामातूर झालेली आहे. आपण माझं काम शमन करावं. गोपाल कृष्ण भगवान की जय.